भागीरथी झिम्मा फुगडी स्पर्धा 2024 महाराष्ट्राच्या पारंपरिक लोककलेचा जागर आणि युवती महिलांचा उत्साही वावर म्हणजे भागीरथी महिला संस्था आयोजित झिम्मा फुगडी स्पर्धा। यावर्षी भागीरथीची झिम्मा फुगडी स्पर्धा रंगणार 25 सप्टेंबरला रामकृष्ण मल्टीपर्पज लॉन इथं। तब्बल 5 लाखांची बक्षिसं आणि 12 ते 18 वयोगटातील युवतींसाठी खास 50,000 रुपये बक्षिसांचा झिम्मा फुगडी, सूप नाचवणं, घागर घुमवणं, काटवट काणा, उखाणे अशा पारंपरिक खेळांची धमाल, मौज मजेची आणि भरघोस बक्षिसांची स्पर्धा अर्थात भागीरथीची पारंपरिक लोककला स्पर्धा। महिला भगिनींनो, स्पर्धेतील तुमचा सहभाग निश्चित करा। स्पर्धा बघायला, बक्षिसं जिंकायला या। येणाऱ्या 25 सप्टेंबरला आम्ही झिम्मा फुगडी हा महोत्सव साजरा करतोय। महिलांना, युवतींना मी आव्हान करणार आहे की ह्या स्पर्धेत आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हावं। मोठ्या गटासाठी 5 लाखाचा मोठा झिम्मा आपण आयोजित केला आहे आणि 12 ते 18 वर्षाच्या मुलींसाठी यावर्षी युवती झिम्माचं परत एकदा आपण आयोजन करतोय। गेल्या वर्षी खूप छान प्रतिसाद युवतींनी पण दिला आहे। हा 50,000चा वेगळा बक्षीस आपण या युवतींना देणार आहे। तर विनंती करणार आहे की सगळ्यांनी ह्याच्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि सहकार्य करावं। धन्यवाद। येणाऱ्या 25 सप्टेंबरला आम्ही झिम्मा फुगडी हा महोत्सव साजरा करतोय। महिलांना, युवतींना मी आव्हान करणार आहे की ह्या स्पर्धेत आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हावं। मोठ्या गटासाठी 5 लाखाचा मोठा झिम्मा आपण आयोजित केला आहे आणि 12 ते 18 वर्षाच्या मुलींसाठी यावर्षी युवती झिम्माचं परत एकदा आपण आयोजन करतोय। गेल्या वर्षी खूप छान प्रतिसाद युवतींनी पण दिला आहे। हा 50,000चा वेगळा बक्षीस आपण या युवतींना देणार आहे। तर विनंती करणार आहे की सगळ्यांनी ह्याच्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि सहकार्य करावं। धन्यवाद। कोल्हापूर सेंटर ऑफ आर्ट अँड कल्चर हे बी चॅनलचाच एक भाग आहे। आम्ही ही कंपनी 2022 रोजी चालू केली आहे आणि आतापर्यंत आम्ही खूप सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम त्यातून घेतले आहेत। ह्या वर्षी दरवर्षीप्रमाणे जसं भागीरथी समजा आहे की आता संघ किती येतात त्याच्यावर प्रत्येक संघाला 7 मिनिटाचा वेळ असतो। तर जास्ती संघ आले तर वेळ लागतो, पण तसं नियोजन आहे। जपायला पाहिजे आपण। खूप म्हणजे कोल्हापूरला तर खूप मोठी परंपरा आहे, कारण का उद्या जर गौरी येणार म्हणल्यावर पूर्ण पंचगंगा घाटावर अगदी लहान मुलींपासून सगळं आहे। आणि नक्कीच नुसतं लेझिम असं नाही, पण जेवढे काही कोल्हापूरमध्ये वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत, म्हणजे लाठीकाठी आहे, आज स्वसंरक्षणाची खूप चॅनलचाच एक भाग आहे। आम्ही ही कंपनी 2022 रोजी चालू केली आहे आणि आतापर्यंत आम्ही खूप सामाजिक आणि अजून काही ठरवलेलं नाही आहे। आमचा प्रयत्न चालू आहे, पण या फुगडी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। 5 लाखाचा भव्य झिम्मा फुगडी स्पर्धा आपण घेतोय। दिवाळीला होतो, मग योगा डे, गर्भसंस्कार आणि आताच रिसेंटली एक एक्झिबिशन ठेवलं होतं आपण टूल्स अँड ट्रॅव्हल्सचं, ते पण मोठ्या प्रमाणात आपल्याला ते